महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये आता कोरोना पोहोचल्याचं स्पष्ट झालेलं आहे। सिन्नरच्या एका संशयिताचे रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलेत। झाकीर हुसेन रुग्णालयात सुरू असलेले जे उपचार होते त्याच दरम्यान जे रिपोर्ट पाठवण्यात आले ते आता पॉझिटिव्ह आल्यानं सिन्नर तालुक्यातील रुग्ण सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानं आता स्वाभाविकपणे या तालुक्यात सुद्धा कोरोनानं शिरकाव केलेला आहे। जिल्ह्यात आता एकूण 34 कोरोना बाधित समोर आलेले आहेत। नाशिक शहरात 3, चांदवडमध्ये 1, सिन्नरमध्ये 1 आणि मालेगावमध्ये तर तब्बल 29 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेले आहेत। मालेगावात कोरोनाचे 12 रुग्ण आढळले आणि मालेगावात कोरोनाग्रस्तांची संख्या आता सातत्याने वाढू लागली आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ मालेगावमध्ये दाखल झालेत। भुसावळ आपण बघतोय की भुजबळांची कृषी मंत्री दादा भुसे त्याचबरोबर विभागीय आयुक्त परिक्षेत्र आयजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आरोग्य यंत्रणा या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आहे आणि या बैठकीत शहर नियंत्रणात आणण्यासाठी केल्या गेलेल्या आणि केल्या जाणाऱ्या अशा उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याबद्दल सुद्धा आता विचार सुरू आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत। प्रशांत, स्वाभाविकपणे मालेगाव आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनतंय, अशा परिस्थितीमध्ये आता प्रशासन नेमक्या काय उपाययोजना अवलंबतंय? नक्कीच विलास, तू म्हणतो अगदी तेच सत्य आहे की मालेगावात ज्या झपाट्यानं कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे आणि आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे जे 2 बळी गेले दोघंही मालेगावचेच आहे। याचमुळं मालेगाव कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉकडाऊनला प्रतिसाद देत नसेल तर कशा प्रकारे कायदा काम करेल याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी आज मालेगावातच ही बैठक झाली। या बैठकीमध्ये सगळेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते, 2 मंत्री होते आणि याचबरोबर जे नागरिक सहकार्य करत नसेल त्यांना कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। याचबरोबर अनेक खाजगी रुग्णालय सुद्धा अधिकृत कसे करता येईल, सरकारी रुग्णालयांमध्ये व्यवस्था कशी अधिकाधिक वाढवता येईल, अधिक रुग्णसंख्या जर का झपाट्याने वाढत असेल तर अनेक वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय यंत्रणा काम कसं करेल याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर आवश्यकता पडली तर सीआरपीएफ तैनात करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे। कारण मालेगावमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास 3.5 लाख पॉवरलूम इंडस्ट्रीज आहे, 80% अजूनही सुरू आहे आणि या प्रत्येक ठिकाणी अनेक लहान मोठ्या घरांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं लोक राहतात। कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्यानं त्यामुळे सुद्धा वाढतोय, लोक प्रतिसाद द्यायला तयार नाहीये आणि अशा परिस्थितीत करायचं काय हे खूप मोठं कडवं आव्हान प्रशासनापुढे आहे। पण याचमुळं नाशिक जिल्ह्याच्या 4 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसायला लागलाय। स्पष्टपणे नाशिक, चांदवड, सिन्नर आणि मालेगाव या 4ही ठिकाणी हे आढळणारे रुग्ण आणि त्याचबरोबर प्रशासनापुढे होत असलेलं आव्हान नेमकं काय काय केलं पाहिजे याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी जोपर्यंत नागरिक खऱ्या अर्थानं सहकार्य करत नाही तोपर्यंत हे नियंत्रणात येणं जरा अवघड दिसून येतं। खरंय प्रशांत, आपण बरेच दिवस लॉकडाऊनच्या काळामध्ये एक समाधानाची बाब ही होती की नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या नाहीये, पण आता चित्र झपाट्यानं बदललेलं आहे आणि या बदलत्या चित्रानंच एक मोठं आव्हान निर्माण केलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतरची बातमी आहे राज्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या धोक्याची। राज्यात कोरोना बाधितांची संख्या आता 2000चा टप्पा तिने पार केलेला आहे। एकूण राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या आता 2064 वर जाऊन पोहोचली आहे। यात मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 59 नव्या रुग्णांची भर पडली आहे। त्या खालोखाल मालेगावमध्ये 12 रुग्णांची वाढ झाली आहे। पुण्यात 3, ठाण्यात 5, वसई विरारमध्ये 1 आणि पालघरमध्ये 2 असे रुग्ण समोर आलेले आहेत। स्वाभाविकपणे मुंबईनंतर मोठी संख्या ही मालेगावची आहे आणि ही वाढणारी संख्या प्रशासनाच्या समोरचं एक मोठं आव्हान निश्चितपणे असणार आहे। राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची ही जी संख्या वाढली आहे ती गेल्या 12 तासातली आहे। 12 तासामध्ये मुंबईमध्ये 59 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे। त्यामुळे मुंबईतला जो कोरोना बाधितांचा आकडा आहे तो काही वेगानं वाढायचं थांबत नाहीये आणि हीच मोठी चिंता आहे। मुंबईत सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त हे मुंबईतल्या दक्षिण वार्डात आहेत। सध्या 267 रुग्ण एकट्या वरळी, प्रभादेवी आणि एल्फिस्टन भागात आहेत। त्यातही वरळी कोळीवाडा हा सर्वाधिक बाधित आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आता कडक अंमलबजावणी लॉकडाऊनची केली जाते आणि स्वाभाविकपणे इथल्या नागरिकांमध्ये सुद्धा काहीसं भीतीचं वातावरण आहे।
एकाच वॉर्डमध्ये इतक्या मोठ्या संख्येने जर रुग्ण येत असतील तर चिंता वाढणं स्वाभाविक आहे. यानंतरची बातमी सिंधुदुर्गातून आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या कोरोना मुक्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या यादीत करावा यासाठी आपण प्रधान सचिवांकडे मागणी करणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकच कोरोना बाधित रुग्ण आढळलेला होता. या रुग्णाला 9 एप्रिलला डिस्चार्ज मिळाला. तसंच त्याच्या संपर्कात असलेल्या इतर 20 जणांचे नमुने सुद्धा निगेटिव्ह आले. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना प्रवर्गात ऑरेंज झोनमध्ये दाखवण्यात आलाय. त्यामुळे स्वाभाविकपणे जिल्ह्यातली संचारबंदी कायम आहे आणि या सगळ्याचा फटका जो आहे तिथल्या शेतकऱ्यांना, मच्छीमारांना, सगळ्यांना बसतोय. त्यामुळे पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आता ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये हा जिल्हा करावा, कारण आता जिल्ह्यात एकही रुग्ण नाहीये. सोलापुरात काल कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्या भागातील संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय. धक्कादायक बाब ही आहे की मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा किराणा दुकानदार असल्यानं त्याच्या संपर्कात आलेल्या 85 लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलंय. परिसरातील 7,000 लोकांच्या तपासणीचं काम आजपासून करण्यात येणार आहे. अत्यंत दिलासादायक बातमी अगदी परवापर्यंत सोलापूरकरांसाठी ही होती की जिल्ह्यात एकही कोरोना बाधित समोर आलेला नव्हता. पण डायरेक्ट एक कोरोना बाधित समोर आला आणि त्याचा मृत्यू झाला आणि तोही आता किराणा दुकानदार असल्याचं समोर आल्यानं एक मोठी चिंता आहे. बातमी नवी मुंबईतून आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. नेरूळ सेक्टर 4 मधील अमे सोसायटीमधली ही घटना आहे. सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येत डीमार्टमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मागितला होता. डीमार्टचा टेम्पो सामान घेऊन सोसायटीच्या आवारात आला असताना सामान उतरवते वेळी पोलिसांनी ही मारहाण केल्याचं कळतंय. सोसायटीचे सदस्य देखील बाहेर न जाता सोसायटी आवारातच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतायत आणि सामान खरेदी करत असताना पोलिसांनी अशा प्रकारे मारहाण का केली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलिसांचं कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. सदर घटनेमुळे पोलिसांप्रती नागरिकांमध्ये काहीशी नाराजी आहे. कारण कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता, माहिती न घेता, विचारपूस न करता पोलिसांनी थेट अशी मारहाण का केली? कारण इथं तर सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी टाळण्यासाठी तर हा उपाय केला जात होता. मग पोलिसांनी मारहाण का केली हा सवाल आहे. यानंतरची बातमी पुण्यातून आहे. आजपासून पुण्यातील भुसार आणि गुळ बाजार सुद्धा बंद होतोय. गुलटेकडी मार्केट यार्ड इथला फळ आणि भाजीपाला बाजार यापूर्वीच कोरोनाची व्याप्ती आणि त्याचा जो प्रसार आहे, फैलाव वाढतोय, त्यामुळे बंद करण्यात आला होता. आता तिथं घाऊक दरात किराणा माल मिळतो आणि किरकोळ व्यापारी इथून माल घेऊन उपनगरात विकतात. तो भुसार बाजार बंद होतोय. मात्र याचं कारण पोलिसांचा आडमुठेपणा आहे असं सांगितलं जात आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि व्यापारी यांची यातून मार्ग काढण्यासाठी बैठक सुद्धा झाली. जर बाजार खूप काळ बंद राहिला तर पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. याकडे मात्र डोळेझाक केली गेली आणि हीच खरी अडचण आहे. पुणे मार्केट यार्डामधील फळबाजार, भाजीपाल्या पाठोपाठ आता भुसार बाजार किंवा गुळ बाजार देखील बंद होतोय आणि आपण पाहतोय की सर्व दुकानं जी आहेत किराणा मालाची घाऊक ती सगळी बंद आहेत. कोरोनाचं संकट हे जरी कारण असलं तरी हा बाजार बंद ठेवण्यामागं पोलिसांचा आडमुठेपणा असं कारण व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की किरकोळ व्यापारी किंवा जे वाहतूकदार आहेत टेम्पोनी जे इथं येतात आणि इथून माल खरेदी करून शहरात उपनगरात जातात, त्यांना एकतर पास दिलेले नाहीत किंवा पास असूनसुद्धा त्यांना अडवलं जातं आहे आणि मग कसा पुरवठा करणार. आता अर्थात ही गुंतागुंतीची परिस्थिती आहे, कारण लोक गर्दी करतायत, संचारबंदी आहे, टाळेबंदी आहे, त्यामुळं पोलीस कारवाई करतायत. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तर झालाच पाहिजे. तो जर झाला नाही तर लोक घरी बसून इतका मोठा लॉकडाऊन आहे, काय करायचं? कारण एकीकडे रेशनवरती जे धान्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आपल्याला दिसत आहेत. तर कुठंतरी समन्वयाने मार्ग हा काढला पाहिजे. काहीतरी आठवड्यातून एक दिवसाआड एक किंवा 2-3 दिवस आड हा सुरू ठेवता येईल का? गर्दी टाळून ठराविक वेळेला किंवा वेगवेगळ्या वेळांना काही लोक येऊन त्यांना हा पुरवठा करता येईल का? आणि लोकांनी सुद्धा गर्दी न करता जे काही
फिजिकल डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आहेत ते करता येईल का हे बघितलं पाहिजे. कारण संकट नवीन आहे, या संकटाला कसं सामोरं जायचं याचा अनुभव कुणाला नाही आहे. त्यामुळं सगळेजणच अडचणीत आलेले आहेत. मात्र जोपर्यंत लस येत नाही, औषध येत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन किंवा घरी बसणं, बाहेर न पडणं हाच मार्ग असू शकतो. पण जर किराणा माल किंवा जीवनावश्यक वस्तू घराजवळ लोकांना मिळाल्या नाहीत, कारण हा जर बाजार बंद झाला तर इथं व्यापारी येणार नाहीत किरकोळ, आणि ते आपल्या परिसरात जाऊन विकणार नाहीत, तर वेगळे प्रश्न गुंतागुंतीचे निर्माण होऊ शकतील. त्यामुळे व्यापारी असतील, पोलीस असतील, प्रशासन असेल, यांनी काहीतरी समन्वय दाखवून मध्यम मार्ग काढणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंताडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत. तेव्हा पुण्यातली ही परिस्थिती आहे. तिकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या दृष्टीनं खबरदारी म्हणून चिपळूण नगर परिषदेनं सॅनिटायझर टनेल तयार केलाय. पालिकेत येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून फायदा होणार असल्याचं चिपळूण नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे. अत्यंत कमी पैसे खर्च करून हा टनेल बनवला असल्याची माहिती चिपळूण नगर परिषदेचे इंजिनियर यांनी दिली आहे. भिवंडीत रविवारी कोरोनाचा रुग्ण आढळला, तरीही सोशल डिस्टन्सिंगचं गांभीर्य भिवंडीतल्या नागरिकांना अजूनही कळलेलं दिसत नाहीये. भिवंडीतील गुंगट नगर इथं रेशनिंगच्या दुकानाबाहेर धान्य घेण्यासाठी मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसली. बँकांच्या बाहेर देखील अशीच मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय. बँकांच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि तिथं सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचं कुठल्याही प्रकारचं पालन होत नाहीये आणि बँका सुद्धा त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करतायत. पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कपडे घालून गांजा आणायला निघालेल्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. खडकवासला पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींनी मृत असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कपडे घेऊन ते स्वतःच्या मापात अल्टर करून घेतले आणि त्याच्या सोबत आरोपींचे ट्रॅफिक कर्मचारी वापरत असलेले रिडीम जॅकेट घातलं. मात्र खडकवासला चेकपोस्टवर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या बहादरांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी जी उत्तरं दिली ती काय होती तुम्हीच ऐका. तेव्हा व्यसनासाठी कोण काय बहाणा करेल सांगता येत नाही. कोरोनाच्या चक्रव्यूहात तुम्ही आम्ही सगळेच अडकून पडलोय. दिवसेंदिवस रुग्णांचा आणि मृत्यूंचा आकडा सातत्याने वाढतोय. मात्र एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे एका 6 महिन्याच्या चिमुकल्यानं कोरोनाशी 2 हात करत या कोरोनाला पराभूत केलंय. तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या या चिमुकल्याचा हा प्रवास. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मृत्यूच्या विळख्यातून सुद्धा कसं सही सलामत बाहेर काढते हे या 6 महिन्यांच्या चिमुकल्यानं दाखवून दिलंय. या चिमुकल्या बाळमुठींनी कोरोनाशी 2 हात केलेत आणि आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू उमटवलंय. जेव्हा कोरोनाशी लढा देऊन हे बाळ घरी आलं तेव्हा सोसायटीतील सगळ्यांनीच टाळ्या, थाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्याचं जंगी स्वागत केलं. मी खूप आभारी आहे सगळ्यांची. माझ्याजवळ शब्द नाही की मी कसं रिॲक्ट करू, कारण ह्या लॉकडाऊनमुळे कोणीच येऊ शकत नव्हतं. सगळे फोनवरूनच बोलत होते. आम्ही तसेच खूप परेशान झाले. पण आता माझं बाळ घरी आलं आहे, त्यामुळे मी खूप संतुष्ट आहे. आता असं वाटतं की माझे सासू सासरे आणि माझे हस्बंड कधी बरे होऊन घरी येतील, तेच मी वाट बघते आहे. एकीकडे सारं जग कोरोनाच्या दहशतीत आहे, तर दुसरीकडे तुमच्या आमच्यासारखे सगळेच घरात बंदिस्त असल्यानं वैतागली आहेत. मात्र या बाळाकडे बघितल्यानंतर आपलं दुःख सुईच्या टोका इतकं नगण्य वाटू लागतं. मी तिला सांगितलं तू काळजी करू नको. मी 1 सेकंदाचाही विचार न करता तिला बोललं मी तुम्हाला मुलगा कस्तुरबामधून कसंही बाहेर काढून दे, गेटमधून घेण्याची जबाबदारी माझी म्हटलं. आणि 8-9 दिवसामध्ये तो सारखा विचारायचा बाळ कसं आहे, मम्मी कसं आहे वगैरे. त्याला कसं तरी समज घालून इकडचं तिकडच्या गप्पा गोष्टी करून वगैरे त्यात सरांनी पण खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. संकटाच्या या महाभयंकर काळात जिथे प्रत्येक जण स्वतःचा विचार करत होता, त्यावेळी सोसायटीतील रहिवाशांनी मात्र मोठ्या धीरानं या कुटुंबाला बळ दिलं. कोरोनाच्या काळोखातही या बाळाच्या रूपानं नक्षत्रांची वेल फुलवली आणि तुमच्या आमच्या सारख्या मनानं खचलेल्या माणसांच्या मनात
प्रचंड आत्मविश्वासासोबतच जगण्याच्या नव्या आशा पल्लवित केल्या. प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. ही कहाणी आपल्याला सांगते लाख जणांचा जीव घेणाऱ्या कोरोनाला 6 महिन्याचं बाळ सुद्धा हरवू शकतं. त्यामुळे घाबरू नका. उद्या पुढच्या बातमीकडे. बातमी नागपुरातून आहे. कोरोनाचे आणखी 5 पॉझिटिव्ह रुग्ण नागपुरात समोर आलेले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या आता 49 वर जाऊन पोहोचलेली आहे. नागपूरमध्ये हळूहळू का होईना पण कोरोना बाधितांची जी संख्या आहे ती सातत्यानं वाढताना दिसते. खरं तर काल दिवसभरामध्ये मोठी वाढ झालेली होती आणि आज पुन्हा त्याच्यामध्ये 5 रुग्णांची वाढ झालेली आहे. 49 वर नागपुरातला कोरोना बाधितांचा आकडा जाऊन पोहोचलेला आहे आणि तिथं प्रशासन युद्ध पातळीवर सगळ्या गोष्टीत प्रयत्न करत असताना एका बाजूला हा आकडा सुद्धा सातत्यानं वाढताना दिसतोय. प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नागपुरात आता सकाळपासून पुन्हा 5 कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढलेली आहे. आता ती वाढून 49 वर आलेली आहे. नागपूरसाठी एक मोठी चिंतेची गोष्ट आहे. प्रशासन आणि नागपूरचा मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे. नागपूरच्या सतरंजीपुरामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये लोकांनी पण आता बासडे वगैरे लावून सील करण्यात आलेले आहे आणि आता महानगरपालिकेतर्फे पूर्ण चौकापासून सील करण्यात आलेला आहे आणि प्रशासन आणि पोलीस आता त्याचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि डॉक्टरांची टीम सुद्धा ते ठेवण्यात आली आहे आणि प्रशासनाकडून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणी बाहेर निघू नये. कामाशिवाय काम असेल तरच बाहेर या, नाहीतर आपल्या घरी राहा. कोणी बाहेर दिसता कामा नये असे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नागपूर नंतर बातमी अहमदनगर जिल्ह्यातून येते. अहमदनगरमध्ये आता कोरोना आणि सारीचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. 15 जणांना सारीची लागण झाल्याची माहिती अहमदनगरमधून येते. अहमदनगरच्या नेवासा शहरातील एका व्यक्तीची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. नेवासा शहरात राहणारा पॉझिटिव्ह असलेला रुग्ण सारी आजारानं सुद्धा ग्रस्त होता. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. साहेबराव, एका बाजूला सगळे जिल्हावासीय कोरोनाचा सामना करत असताना आता सारी डोकं वर काढतीये. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे नेमकं? विलास, अतिशय धक्कादायक प्रकरण आहे. कारण या सगळ्या प्रकरणावरती ज्यावेळेस कोरोनाशी लढत असताना कोरोनामुळे जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी बंद केलेलं आहे. संगमनेर असो, नगर असो किंवा जामखेड असो, या ठिकाणी बऱ्यापैकी शहराच्या ठिकाणी जास्त रुग्ण सापडले आहेत. ते आज बंद केलेले आहेत एरियामध्ये. त्यामध्ये सारीचे गेल्या 7 दिवसामध्ये सारीचे 15 रुग्ण आढळले आहे आणि त्या सारीच्या रुग्णांमध्येच हा एक जण पॉझिटिव्ह सापडलेला आहे. त्याच्यावर त्याचा कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहे आणि कालही 15 लोकांना पोलिसांनी रेस्क्यू केलेला आहे. त्यांचा रिपोर्ट उद्या परवा येणार. कारण दिल्लीच्या प्रकरणामध्ये जे काही लोक गेली होती त्यानंतर ते लपून बसलेले आहे. हा मोठा चिंतेचा विषय आहे. त्यांनी सोमोटिव्ह पुढे यायला पाहिजे. त्याच्यात हे प्रकरणाचं पुढे येऊ राहिले. हे जे प्रकरण आहे मधल्या काळामध्ये 20 ते 22 जण जे आहेत ते दिल्लीच्या प्रकरण निघत आहेत आणि सारीचे रुग्णही त्याच प्रकरणामध्ये 2 ते 3 रुग्ण आज पॉझिटिव्ह आलेला आहे आज सकाळी रिपोर्ट. तर हा दिल्लीच्या प्रकरण निघत आहे. त्यामुळे हे सगळ्या प्रकरणामध्ये जे लोक लपून बसतात त्यांनी पुढे यायला पाहिजे. तसं मी आव्हान करतो वेळोवेळी. कारण या सगळ्या प्रकरणामुळे अजूनही वाढण्याची शक्यता आहे असं प्रशासन सांगतंय. पण दुसरीकडे मात्र बऱ्यापैकी लोक बरे होत आहेत. 3 लोकांना डिस्चार्ज दिलेला आहे. हे जरी असलं पण रुग्ण वाढतात हे बरोबर. रुग्ण वाढतायत आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सुद्धा आवाहन करूया साहेबराव की समोर या, प्रशासनाला सहकार्य करा, तुमच्यावर उपचार केले जातील आणि तुम्ही त्याच्यातून बरे सुद्धा होऊ शकता. लपून बसणं हा यावरचा उपाय नक्कीच असू शकत नाही, उलट तो समाजाला धोका होऊ शकतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. मनसेच्या आमदारानं कोरोना रुग्णांसाठी खाजगी आणि स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीचं रुग्णालय दिलेलं आहे आणि ते पालिकेच्या ताब्यात दिलंय. दिवा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं. उद्या 14 तारखेला समतेचा दिवा लावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेलं आहे. ऐकूया. बाबासाहेब आमची मुक्ती आहे, ते मुक्तिदाते आहेत, ते भारतरत्न आहे आणि ते संविधानाचे शिल्पकार आहेत, दलितांच्या मुक्तीच्या लढ्याचे ते सरसेनानी आहेत. तर हे सगळं खरं आहे. परंतु अनेक वर्षांपासून आपण अत्यंत उत्साहाने जयंती साजरी करतो. पण आता हे वर्ष जे आहे, हे वर्ष हे
कोरोनामुळे अत्यंत भयभीत अशा पद्धतीचं वर्ष आहे. आणि जर आपण गॅदरिंग जर केलं तर कोरोना आपल्यापर्यंत जो पोहोचला नाही तो पोहोचू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जर आम्ही खरे आंबेडकरवादी असू, जर आपण खरे बाबासाहेबांचे खरे अनुयायी असू, तर सरकारने जे नियम लावलेले आहेत, लॉकडाऊन मध्ये जे नियम आहेत ते पाळण्याची आवश्यकता आहे. तेव्हा सगळ्यांनी समतेचा दिवा लावावा आपल्या दारात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करावी असं आवाहन आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं करण्यात आलेल्या आठवलेंकडून. वळत पुढच्या बातमीकडे. बातमी पावसाच्या संदर्भातली आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. त्यामुळे या परिसरातल्या शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यांची पिकं काढणीला आलेली असतील, काढून ठेवलेली असतील, त्यांनी याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण हवामान खात्याकडून आता पुणे आणि नगर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गॅलेक्सी सर्फॅक्टंट कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे. गॅलेक्सी सर्फॅक्टंट कंपनीमध्ये स्फोट झाल्यानं 2 कामगार ठार झालेत असंही कळतंय. 2 कामगार मृत्युमुखी पडल्यानं स्वाभाविकपणे इतर किती नुकसान झालेलं आहे याचा आकडा अजून समोर आलेला नाही आहे. पण पालघर औद्योगिक वसाहतीतील ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अजून कळू शकलेलं नाही आहे. पण अत्यंत धक्कादायक बातमी म्हणावी लागेल की 2 जणांचा तिथं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. भिलवाडाच्या धर्तीवर बारामतीत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बारामती पॅटर्न सुरू करण्यात आलाय. 44 वॉर्डासाठी प्रशासनानं खास योजना तयार केली आहे. यातून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. कसा आहे बारामती पॅटर्न? हा पॅटर्न यशस्वी होतोय का? पाहुयात खास रिपोर्ट. राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्नची देशभरात चर्चा सुरू आहे. मात्र बारामती शहरात कोरोनाचा धोका वाढला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भिलवाडाच्या धर्तीवर बारामती पॅटर्न सुरू केलाय. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्यानंतर बारामती पॅटर्नची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. कसा आहे बारामती पॅटर्न यावर नजर टाकूया. बारामती शहरातील 44 वॉर्डसाठी 44 नगरसेवक काम करणार आहेत. त्यांच्यासोबत 44 झोनल ऑफिसर असणार आहेत. तसंच 44 पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात सहभाग असेल. प्रत्येक वॉर्डासाठी 1 नगरसेवक, 1 झोनल ऑफिसर, 1 पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत 15 ते 20 स्वयंसेवक असणार आहेत. या सगळ्या लोकांचे नंबर त्या वॉर्डातील नागरिकांकडे असणार आहेत. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वस्तूची गरज असल्यास त्या संबंधित व्यक्तीला फोन केला जाईल. त्यानंतर तो स्वयंसेवक संबंधित व्यक्तीला ती वस्तू घरपोच देईल. वस्तू खरेदीसाठी लागणारे पैसे त्यांच्याकडून घेतले जातील. या बारामती पॅटर्नमध्ये बारामती शहरातील 44 वार्डामध्ये 44 नगरसेवक, 44 पोलीस कर्मचारी व त्यांनी नगरपालिकेचे झोनल अधिकारी व त्यांनी नियुक्त केलेले 10 ते 15 स्वयंसेवक हे म्हणून लोकांना घरपोच अत्यावश्यक सेवा पुरवणार आहे. त्यामुळे लोकांना घरातून बाहेर यायचंच नाही, घरातच बसायचं, प्रशासनाला मदत करायची आहे. शहरात आणि तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास त्यासाठी आरोग्य विभागही सज्ज आहे. शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये 150 बेड तयार करण्यात आले आहेत. व्हेंटिलेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आयसीयू वॉर्डही तयार करण्यात आला आहे. क्वारंटाईन विभागही निर्माण झालेला आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांना आणि नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांची आरोग्य तपासणी नियमित केली जाते. पोलिसांनी शहरातील सगळे रस्ते सील केलेत. कुणालाही रस्त्यावरून जाऊ दिलं जात नाहीये. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना पोलिसांनी पासेस दिले आहेत. सगळ्या पोलिसांना वॉकी टॉकी दिला आहे. एखाद्या वॉर्डात पोलीस बंदोबस्त किंवा इमर्जन्सी असेल तर लगेच मदत पाठवण्यासाठी संदेश दिला जातो आणि तात्काळ मदत मिळते. कुणालाही मास्क घातल्याशिवाय बाहेर जाऊ दिलं जात नाही. पोलिसांनी कडक कारवाई करत 225 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. तर शेकडो लोकांवर नियम मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बारामतीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी काही करोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्यानंतर इथं बारामती नगरपालिका प्रशासन आणि बाकी सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी मिळून खूप चांगलं कोऑर्डिनेशन ठेवलेलं आहे आणि त्यातून लॉकडाऊन अतिशय इफेक्टिव्हलीपणे इम्प्लिमेंट केलं जात आहे. गेल्या 10 दिवसामध्ये जवळपास लॉकडाऊन व्हायोलेशनच्या 400 केसेस झालेल्या आहेत आणि 100पेक्षा जास्त मोटरसायकल सीज झालेल्या आहेत.
रेशनवरील धान्य गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तहसीलदारांनी स्वीकारली आहे. त्यामुळे प्रत्येकाला धान्य दिलं जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेला बारामती पॅटर्न यशस्वी होताना दिसतोय. बारामती पॅटर्नचा इतर शहरांनी अवलंब करून कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. बारामतीहून जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवसेंदिवस देशात कोरोनाच्या रुग्णांची मोठी संख्या वाढत असताना 30 जानेवारीला देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि तेव्हापासून देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. त्यानंतर देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या, मात्र त्याचं पालन काही होताना दिसत नाहीये. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना आपले हातपाय पसरतोय. मुंबई आणि महाराष्ट्रात तर कोरोनानं कहर केलाय. कोरोनाची एंट्री झाल्यानंतर महाराष्ट्रात आणि राज्यात काय पावलं उचलण्यात आली आहेत, पाहूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट. 30 जानेवारी 2020 केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि देशात कोरोनाची चीन मार्गे एंट्री झाली. चीनच्या वुहान विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. केरळमधील मेडिकल कॉलेजमध्ये तरुणीवर उपचार सुरू करण्यात आले. काही दिवसात कोरोनाचा दुसरा रुग्णही केरळमध्ये सापडला. त्यानंतर देशाच्या इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. 10 मार्च राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली. दुबईहून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे दुबईहून राज्यात कोरोनाची एंट्री झाली. राज्यातील 40 जण दुबईला गेले होते. 1 मार्चला सगळेजण परतले होते. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली. 12 मार्च कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी गेला. ही बातमी ऐकून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. कलबुर्गी इथं उपचार सुरू असलेल्या एका 76 वर्षाच्या ज्येष्ठाचा कोरोनानं बळी घेतला. त्यांच्यावर गेले अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. 13 मार्च मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमधल्या जिम, स्विमिंग पूल, मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले. 14 मार्च राज्यातील सगळ्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. 31 मार्च पर्यंत सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. इतकंच नाही तर महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या. 17 मार्च राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेलाय. कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका 64 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनानं बळी घेतलाय. या रुग्णावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तिथून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर कोरोनामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण दुबईहून भारतात आला होता. 5 मार्चला त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 17 मार्च नियमांचं पालन होत नसल्यानं कोरोनाचा धोका वाढतोय. मुंबईतील लोकलमध्ये तर मोठी गर्दी होतीये. त्यामुळे लोकल सेवा बंद करण्यात येणार आहे. मात्र लोकल बंद केल्यास लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल. त्यामुळे लोकल आणि बस सेवा सुरूच ठेवण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. 18 मार्च दिवसेंदिवस राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे लोकांनी गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जनतेला केलंय. नियमांचं पालन केल्यास कोरोनापासून लवकर मुक्ती मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलंय. तसंच पुढील काही दिवस कसोटीचे असल्याचं त्यांनी सांगितलंय. 19 मार्च कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने गर्दी टाळण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरं बंद करण्यात आली. राज्यातील सगळी लहान मोठी आणि महत्त्वाची मंदिरं बंद करण्यात आली. इतकंच नव्हे तर गर्दी टाळण्यासाठी सगळ्या यात्राही रद्द करण्यात आल्या. 20 मार्च कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. लोकांनी एकत्र येऊ नये हाच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बेस्ट उपाय आहे. मोठ्या शहरातील खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याचं आवाहन करण्यात आलं. तसंच शासकीय कार्यालयात रोज 25% कर्मचारी काम करतील असा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला. इतकंच नाही तर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर महापालिकेतील सगळी दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय झाला. अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी लोकल आणि इतर सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 22 मार्च वारंवार सांगूनही लोकलमधील गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांनाच लोकलमधून प्रवेश देण्यात आला. प्रवास करणाऱ्या लोकांचे आय कार्ड तपासण्यात येत होते, मात्र तरीही गर्दी कमी होत नव्हती. गर्दी कमी न झाल्यास कठोर पावलं उचलण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र तरीही गर्दी काही कमी होताना दिसत नव्हती.
भाजी खरेदी, किराणा हे घेण्यासाठी मुंबईसह इतर ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. 22 मार्च देशात कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जनता कर्फ्यू करण्याचं आवाहन मोदींनी केलं. 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. लोकांनी मोदींच्या आवाहनाला साथ दिली आणि 22 मार्चला कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. दुकानं बंद होती, रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. 23 मार्च राज्यात कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय. त्यामुळे अखेर राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं. त्यामुळे लोकल, बस आणि इतर सगळ्या सेवा 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद करण्यात आल्यात. केवळ मालगाडीच सुरू राहणार आहे. 24 मार्च देशाच्या विविध भागात कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन त्यांनी जाहीर केलाय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 18 दिवसांपासून देश लॉकडाऊन आहे. रेल्वे सेवा, विमान सेवा, सार्वजनिक वाहतूक बंद आहे. देशात आणि राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढतीये. मुंबई आणि महाराष्ट्रात तर दिवसाला कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20% वर संख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. इतकंच नाही तर मृत्यूची संख्याही देशात सर्वाधिक महाराष्ट्रातच आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संक्रमण साखळी तोडणं गरजेचं झालंय. तुम्ही आणि मी मिळून संक्रमण साखळी तोडू शकतो. त्यासाठी आपल्याला घरातच राहावं लागणार आहे आणि संपर्क टाळावा लागणार आहे. कोरोनाशी युद्ध हे जगातील एकमेव युद्ध आहे जे आपल्याला युद्धभूमीवर न जाता घरात राहूनच जिंकायचं आहे. कोरोनाशी युद्ध अंतिम टप्प्यात आलंय. त्यामुळे पुढील काही दिवस घरातच थांबा, हेच न्यूज 18 लोकमतचं तुम्हाला आवाहन. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांना संबोधित करू शकतात. उद्या सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतील. उद्या देशातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच अनुषंगानं लॉकडाऊन वाढवण्याबद्दलचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतात का? सरकारचा या पुढचा नेमका लॉकडाऊनचा कार्यकाळ किती असेल याबद्दल ते घोषणा करतात का? आणि कुठल्या जिल्ह्यांना काही दिलासा त्याच्यातून मिळतो का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं उद्या मोदींच्या या भाषणातून मिळतील, संबोधनातून मिळतील अशी आशा करूया. तेव्हा या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.